महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला एलसीबीची मोठी कारवाई। ॲटोत महिलांना लुटणारी यवतमाळची टोळी गजाआड, 7 आरोपींना अटक। अकोला स्थानिक गुन्हे शाखेने खडकी चौकात सापळा रचून धाडसी कारवाई केली आहे। ॲटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांची लूट करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईत यवतमाळ येथील एका ॲटो चालकासह 6 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे। 4 गुन्हे उघडकीस, मुद्देमाल जप्त। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ उपाडे, राहणार नेताजी नगर, यवतमाळ असे अटक केलेल्या ॲटो चालकाचे नाव आहे। हे आरोपी ॲटोमध्ये बसणाऱ्या महिला प्रवाशांचे लक्ष विचलित करून त्यांच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम चोरत असत। अटकेनंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून यामुळे शहरातील कोतवाली, रामदासपेठ आणि खदान पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल असलेले एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ॲटो, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 2,73,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस पथकाची कामगिरी ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। प्रवासादरम्यान महिलांनी सतर्क राहावे आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।